नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणितामधील 2 नंबरचा चॅप्टर वर्ग समीकरणे भाग 1 मधील सराव संच 2.5 सोडवणार आहोत, जो की सराव संच वर्ग समीकरणावर आधारित आहे। परंतु त्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या इथे समजून घेऊया। तर बघा, जर एखादं समीकरण ax चा वर्ग + bx + c = 0 असेल, या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा असतील, तर अल्फा बरोबर -b + वर्गमुळात b वर्ग - 4ac/2a आणि बीटा बरोबर -b + वर्गमुळात b चा वर्ग - 4ac छेदस्थानी 2a अशा पद्धतीने मुळे असतात। तर त्याच पद्धतीने बघा, अल्फा + बीटा जर केला तर तो येणार आहे -b छेदस्थानी a आणि अल्फा गुणिले बीटा केला तर तो येणार आहे c छेदस्थानी a, म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे c छेदस्थानी a। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे आपल्याला, तो म्हणजे विवेचक। विवेचक यालाच इंग्लिशमध्ये डिस्क्रिमिनंट म्हणतात, तसंच त्याला डेल्टा या अक्षराने दाखवलं जातं। तर ax चा वर्ग + bx + c = 0 या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप b चा वर्ग - 4ac या राशीच्या किमतीवर अवलंबून असते, म्हणून या राशीला विवेचक असं म्हणतात। तर विवेचक हे अशा पद्धतीचं जे चिन्ह तुम्हाला इथे दिसत आहे याला डेल्टा असं म्हटलं जातं, या ग्रीक अक्षराने दाखवलं जातं, दर्शवलं जातं। तर बघा, जर डेल्टा बरोबर 0 असेल म्हणजे b चा वर्ग - 4ac याची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत 0 असेल, कारण b चा वर्ग - 4ac हेच या चिन्हाने दाखवलं जातं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की b चा वर्ग - 4ac = 0 असेल तर वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान वास्तव संख्या असतात। जर डेल्टा हा 0 पेक्षा मोठा असेल, इथं मोठा सिम्बॉल दाखवलेला आहे, डेल्टा म्हणजे b वर्ग - 4ac ची किंमत 0 पेक्षा मोठी असेल तर वर्ग समीकरणाची मुळे भिन्न असून वास्तव संख्या असतात। जर डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात। हे 3 नियम देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला अल्फा आणि बीटा माहिती असतील तर ते वर्ग समीकरण आपण म्हणजे ज्या एखाद्या समीकरणाची मुळे जर तुम्हाला दिलेली असतील तर ते वर्ग समीकरण आपण x चा वर्ग - अल्फा + बीटा x + अल्फा बीटा = 0 अशा पद्धतीने असते, किंवा अशा पद्धतीने आपण सूत्राचा उपयोग करून जर मुळे माहित असतील तर आपण वर्ग समीकरण तयार करू शकतो। त्यासाठी हे समीकरण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर आता जे तुम्हाला मी ज्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरच आधारित हा सराव संच आहे। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, सराव संच 2.5 मधील प्रश्न पहिला, खालील रिकाम्या चौकटी भरा। तुम्हाला 1 नंबर दिलेला आहे, 3 बॉक्स दिलेले आहेत, इथं वर्ग समीकरण दिलेलं आहे, त्यानंतर इथं विवेचक दिलेला आहे म्हणजे डेल्टा दिलेला आहे, b चा वर्ग - 4ac याला आपण आत्ताच पाहिलं की डेल्टा या ग्रीक अक्षराने देखील दाखवलं जातं, आणि तो डेल्टा इथं 5 आहे, इथं -5 आहे। आत्ता आपण नियम बघितले, जर डेल्टा बरोबर 0 असेल म्हणजे याची किंमत बरोबर 0 असेल किंवा 0 पेक्षा जास्त असेल, 0 पेक्षा कमी असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही कोणत्या स्वरूपाची असतात हे आपण आत्ताच बघितलेलं आहे। तर बघा, इथं b चा वर्ग - 4ac म्हणजे डेल्टा हा किती आहे, 5 आहे, आणि 5 ही संख्या 0 पेक्षा कशी आहे, मोठी आहे, म्हणजे डेल्टा काय आहे, 0 पेक्षा मोठा आहे। जर डेल्टा हा 0 पेक्षा मोठा असेल तर वर्ग समीकरणाची मुळे भिन्न वास्तव संख्या असतात। कशी असतात, भिन्न म्हणजे वेगवेगळ्या वास्तव संख्या असतात। भिन्न वास्तव संख्या ही या वर्ग समीकरणाची मुळे येणार आहेत डेल्टा बरोबर 5 असताना, आणि डेल्टा म्हणजे b चा वर्ग - 4ac बरोबर -5 -5 हा 0 पेक्षा कसा आहे, तर हा 0 पेक्षा लहान आहे। जेव्हा डेल्टाची किंमत म्हणजे b चा वर्ग - 4ac ची किंमत ही 0 पेक्षा लहान असते तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात, वास्तव संख्या नसतील। आणि जर इथं b चा वर्ग - 4ac हा बरोबर 0 जर असता तर इथं मुळाचे स्वरूप कसे आले असते, दोन्ही मुळे समान वास्तव संख्या
आहेत असं मुळं आली असते, परंतु इथं दोनच तुम्हाला सांगितलेले आहेत. तर या दोन नियमाचा उपयोग करून आपण त्यांच्या मुळाचं स्वरूप इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. यामध्येच मुळांची बेरीज दिलेली आहे. मुळांची बेरीज आहे -7. इथं वर्गसमीकरण तयार करायचं आहे आणि इथं मुळांचा गुणाकार दिलेला आहे 5. तर बघा आत्ता आपण जो इथं एक समीकरण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार माहिती असेल तर तुम्ही या पॅटर्नमध्ये किंवा या सूत्रानुसार काय करू शकता, वर्गसमीकरण इझिली तयार करू शकता. तर बघा इथं तुम्हाला आपण डायरेक्टही लिहू शकतो. इथं वर्गसमीकरण मुळांची बेरीज आहे -7. तरी आपल्याला इथं हे या सूत्रानुसार आपण इथं मांडणी करायची आहे. तर सर्वप्रथम आपण इथं मांडणी करूया, म्हणजे फायनल वर्ग समीकरण आपण इथं डायरेक्ट लिहू शकतो. तर बघा ते एक्सचा वर्ग मायनस इथं अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 असं हे वर्ग समीकरण येणार आहे. तर आता आपण ह्या किमती या सूत्रामध्ये टाकून बघूया, म्हणजे आपल्याला इथं काय मिळेल, वर्ग समीकरण मिळेल. तर दुसरी स्टेप मी इथं करत आहे. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, मुळांची बेरीज आहे -7, म्हणजे कंसात लिहावं लागतील आपल्याला -7. त्यानंतर एक्स आहे म्हणून इथं एक्स लिहिलेला आहे, प्लस अल्फा गुणिले बीटा मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे 5, म्हणून इथं +5 लिहायचं आहे बरोबर 0. आता आपल्याला हे वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आपण इथं मध्ये लिहूया एक्सचा वर्ग मायनस मायनस प्लस होईल, म्हणून +7x + 5 बरोबर 0. जर मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिला असेल तर त्यावरून आपण अशा पद्धतीने या 2 स्टेपमध्ये हे काय केलेलं आहे, वर्ग समीकरण तयार केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे सूत्र किंवा हा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे बघा. जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर, इथं वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि या वर्ग समीकरणाची जर अल्फा आणि बीटा ही मुळं असतील तर अल्फा प्लस बीटा बरोबर किती आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. यासाठी देखील आपल्याला सूत्र आहेत. अल्फा प्लस बीटा, एखाद्या समीकरणाची मुळे जर अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा प्लस बीटा बरोबर काय आहे, -b/a आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर आहे c/a. तर आपल्याला सिंपली या वर्ग समीकरणावरून याच्या किमती इथं मांडायच्या आहेत. तर इथं जे वर्ग समीकरण तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये याची तुलना आपल्याला ax वर्ग, मी इथेच लिहित आहे ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 याच्याशी करायचे आहे आणि त्यावरून आपण a, b आणि c च्या किमती सहज काढू शकतो. तर बघा याच्यानुसार a बरोबर किती येणार आहे, a बरोबर आहे हे 2, b बरोबर आहे -4 आणि c बरोबर आहे -3. तर आपल्याला a, b, c च्या किमती माहिती आहेत, त्यावरून आपण या किमती सहज काढू शकतो. आता इथे -b/a ही अल्फा प्लस बीटाची किंमत आहे, त्यावरून आपण इथं फक्त काय करायचे आहेत तर किमती मांडायच्या आहेत. तर इथं काय येणार आहे, -b ची किंमत -4 आहे म्हणून कंसात -4/a किती आहे 2 आहे, म्हणजेच हा येणार आहे 4/2, कारण मायनस मायनस प्लस होईल आणि याला जर तुम्ही भाग दिला तर 2 4, म्हणजे इथं अल्फा प्लस बीटाची किंमत ही किती येणार आहे 2 येणार आहे, किंवा 4/2 म्हणजेच 2 येणार आहे. आणि इथं अल्फा गुणिले बीटा बरोबर c/a आहे. c किती आहे -3 आणि a आहे 2, म्हणजे अल्फा गुणिले बीटा किंमत आलेली आहे -3/2 आणि अल्फा प्लस बीटा ही किंमत तुम्ही 4/2 लिहा किंवा डायरेक्ट 2 लिहिली तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 मध्ये हे 3 प्रश्न आहेत. ते पहिला प्रश्न विवेचकाच्या नियमावर आधारित आहे. दुसरा प्रश्न जर 2 मुळे दिलेली असेल तर त्यावरून वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग करून कसे काढायचे त्यावर आधारित आहे. आणि तिसरा प्रश्न जर तुम्हाला वर्ग समीकरण दिलं आहे तर तुम्ही अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटा यांच्या किमती -b/a c/a या सूत्रांचा उपयोग करून सहज काढू शकता, यावर आधारित आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर प्रश्न दुसरा आहे, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. तर बघा सर्वप्रथम विवेचक म्हणजे काय आपण अगोदरही समजून घेतलेलं आहे. तर वर्ग समीकरणाची मुळे ही b चा वर्ग -4ac
किंवा 4AC या राशीच्या किमतीवर अवलंबून असते, म्हणून या राशीला काय म्हणतात? विवेचक म्हणतात. आणि हा विवेचक डेल्टा, म्हणजे बघा हा डेल्टा या सिम्बॉलने, हा ग्रीक अक्षराने दाखवला जातो. तर हे लक्षात ठेवा की विवेचक म्हणजे डेल्टा आणि डेल्टा म्हणजे बीचा वर्ग मायनस 4AC. यावर कुठल्याही वर्ग समीकरणाची काय असतात? मुळे अवलंबून असतात. तर आपल्याला किंमत काढायची आहे, विवेचक काढायचं आहे, म्हणजे आपल्याला बीचा वर्ग मायनस 4AC याची किंमत काढायची आहे, डेल्टाची किंमत काढायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ABC यांच्या काय कराव्या लागतील? किमती काढून घ्याव्या लागतील. तर हे जे समीकरण आहे याची तुलना आपल्याला AXचा वर्ग, हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी इथं दाखवलेलं आहे. तर AXचा वर्ग प्लस BX प्लस C बरोबर 0 या समीकरणाशी जर या समीकरणाची तुलना केली तर A बरोबर काय येत आहे? A बरोबर आहे 1, B बरोबर आहे 7 आणि C बरोबर आहे -1. या किमती आपल्याला माहिती होत आहेत. त्यावरून आता आपण बीचा वर्ग मायनस 4AC ही डेल्टाची म्हणजे विवेचकाची किंमत काढू शकतो. म्हणून इथं मांडणी करायची आहे. बीचा वर्ग मायनस 4AC बरोबर बीचा वर्ग म्हणजे इथे 7चा वर्ग करावा लागेल मायनस 4, A आहे 1 आणि C आहे -1. त्यावरून 7चा वर्ग 49 मायनस इथे 4 1 4 परत 4 1 4, परंतु मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. 4 1 4 आणि 49 आणि 4 होतील 53. म्हणजे विवेचक बीचा वर्ग मायनस 4AC किती आलेला आहे? 53 ही किंमत आलेली आहे विवेचकाची. त्यानंतर याच मधील 2 नंबरचा उदाहरण सोडवूया. अगदी 1 नंबरच्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला इथे देखील विवेचकाची किंमत काढायची आहे, म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4AC किंमत काढायची आहे. सर्वप्रथम आपण A बरोबर काय येणार आहे? 2, B बरोबर येणार आहे हा -5 आणि C बरोबर येणार आहे हा 10. तर आपण आता ABCच्या किमती लिहिल्या आहेत. त्यावरून आपण बीचा वर्ग मायनस 4AC बरोबर बीचा वर्ग म्हणजे -5चा वर्ग मायनस हे 4, A आहे 2, C आहे 10. तर मायनस असू किंवा प्लस असू, वर्ग तर प्लस येणार आहे. 5चा वर्ग येईल 25 आणि इथे मायनस, इथे 4 दुने 8 आणि 8 10 80, मायनस काय आलेले आहेत? 80 आलेले आहेत. तर 80 आणि 25 मायनस 80 जर ही बेरीज केली तर ही किती येणार आहे? येणार आहे -55. म्हणजे विवेचकाची किंमत काय आलेली आहे? विवेचकाचीच म्हणजेच डेल्टाची किंमत आलेली आहे -55. त्यानंतर यामधील 3 नंबरचा उपप्रश्न आपण सोडूया. 3 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा दिलेलं वर्ग समीकरण इथं लिहिलेलं आहे आणि याची तुलना आपण AXचा वर्ग प्लस BX प्लस C बरोबर 0 याच्याशी करून ABCच्या किमती मिळवायच्या आहेत. A बरोबर काय येईल? वर्गमुळात 2, B बरोबर येणार आहे हा 4 आणि C बरोबर येणार आहे 2 वर्गमुळात 2. तर आता आपल्याला काढायची विवेचकाची किंमत म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4AC किंमत. तर बीचा वर्ग म्हणजे इथे 4चा वर्ग होईल मायनस हे 4 गुणिले हा A किती आहे? वर्गमुळात 2 आणि C आहे 2 वर्गमुळात 2. तर हा सर्व गुणाकाराच्या स्वरूपात आहे. 4चा वर्ग येईल 16 मायनस इथे हे 4 आणि बघा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2च होणार आहेत, कारण हे इथे वर्गमुळात 2 आहेत आणि इथेही वर्गमुळात 2 आहेत. त्याचा वर्ग काय येणार आहे? 2च येणार आहे. गुणिले हा 2 घ्यावा लागेल. तर इथे हा 16 मायनस 4 दुने 8 आणि 8 दुने 16, 16 मायनस 16 0. म्हणजे इथे विवेचकाची किंमत आलेली आहे 0. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेल्या वर्ग समीकरणातील विवेचकाची किंमत काढलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवा. तर तुम्हाला विवेचकाची किंमत काढायची आहे आणि त्या किमतीवरून तुम्हाला या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप कसं असणार आहे हे सांगायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विवेचकाची किंमत काढावी लागेल. विवेचकाची किंमत काढायची म्हणजे आपल्याला ABCच्या किमती माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण या समीकरणाची तुलना AXचा वर्ग प्लस BX प्लस C बरोबर 0 याच्याशी करूया. त्यावरून आपल्याला A बरोबर मिळणार आहे 1, B बरोबर आहे हा -4 आणि C बरोबर आहे हा 4. तर आपल्याला ABCच्या किमती माहिती झालेल्या आहेत. आता आपण यावरून डेल्टाची विवेचकाची म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4AC किंमत काढू शकतो. तर बीचा वर्ग म्हणजे -4चा वर्ग मायनस हा 4 गुणिले A आहे 1 आणि C आहे 4. तर 4चा वर्ग येईल 16 मायनस हा इथे
4 1 4 आणि 4 चौक 4 1 4 4 चौक किती येणार आहे 16च येणार आहे. म्हणजे 16 - 16 0. विवेचक हा बीचा वर्ग मायनस सी म्हणजे हा डेल्टा, हा विवेचक किती आलेला आहे 0 आलेला आहे. डेल्टा बरोबर काय आहे 0 आहे. म्हणजे बघा आता नियम काय सांगतो, जर डेल्टा बरोबर 0 असेल म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4ac ची किंमत जर 0 असेल तर वर्गसमीकरणाची मुळे असमान वास्तव संख्या असतात. म्हणून इथं या दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे काय येणार आहेत, समान वास्तव संख्या येणार आहेत. तर बघा इथे 0 आल्यामुळे काय होणार आहे, दोन्हीही मुळे समान येणार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण डेल्टाची किंमत काय आलेली आहे 0 आलेली आहे. म्हणून इथे लिहायचं आहे वर्गसमीकरणाची मुळे समान वास्तव संख्या असतील. कधीही लक्षात ठेवा, जर डेल्टा बरोबर 0 किंमत आली तर वर्गसमीकरणाची मुळे काय असणार आहेत, समान वास्तव संख्या असणार आहेत. म्हणजे दोन्हीही मुळे समान असणार आहेत. त्यानंतर 2 नंबरचं उदाहरण सोडूया. 2 नंबरला समीकरण दिलेलं आहे 2y वर्ग मायनस 7y + 2 बरोबर 0. तर त्याची या समीकरणाशी तुलना करून आपण a बरोबर 2, b बरोबर -7, c बरोबर 2 या किमती काढलेल्या आहेत. यावरून आपण विवेचकाची किंमत काढूया म्हणजे आपल्याला मुळाचं स्वरूप सांगता येईल. तर b वर्ग -4ac म्हणजे -7चा वर्ग -4a ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत देखील आहे 2. तर इथे 7चा वर्ग येणार आहे 7 7 49. इथे -4 दुने 8 आणि 8 दुने 16 येणार आहे. तर 49 - 16 आलेला आहे. तर 49 - 16 केलं तर 9तून 6 गेले 3, 4तून 1 गेला 3 म्हणजे बीचा वर्ग -4ac डेल्टाची किंमत किती आलेली आहे 33 आलेली आहे. डेल्टा बरोबर काय आहे 33 आहे आणि 33 ही 0पेक्षा कशी आहे मोठी आहे. जर डेल्टाची किंमत ही 0पेक्षा मोठी असेल तर त्या वर्गसमीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असून ती असमान आहेत. हे लक्षात घ्या. 0पेक्षा जर जास्त किंमत असेल डेल्टाची तर वर्गसमीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असणार आहेत आणि असमान मुळे असणार आहेत. म्हणून इथं खाली लिहायचं आहे वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या व असमान आहेत. तुमच्या लक्षात येईल की जेव्हा डेल्टाची किंमत 0 असते तेव्हा वास्तव संख्या व समान असतात. डेल्टाची किंमत ही 0पेक्षा जास्त असते तेव्हा वास्तव संख्या असमान असतात आणि जेव्हा डेल्टाची किंमत ही 0पेक्षा लहान असते तेव्हा मुळे ही वास्तव संख्या नसतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे 3 गुणधर्म आहेत. तर यानंतर याच प्रश्न क्रमांक 3 मधील तिसरा प्रश्न सोडवूया. 3 नंबरचं वर्गसमीकरण आहे m वर्ग + 2m + 9 बरोबर 0. तर x वर्ग + bx + c बरोबर 0 शी तुलना करून a बरोबर 1, b बरोबर 2 आणि c बरोबर 9 मिळाले आहे. यावरून आपण विवेचकाची किंमत काढायची आहे b वर्ग -4ac ची. तर b वर्ग म्हणजे 2चा वर्ग मायनस हे 4, a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 9. तर 2चा वर्ग येईल 4 - 9 चौक 36. 4 - 36 केल्यानंतर उत्तर येणार आहे -32. तर बघा विवेचकाची किंमत ही काय आलेली आहे -32 आलेली आहे. बीचा वर्ग -4 ह्या विवेचकाची किंमत आहे -32 जी की 0पेक्षा कशी आहे लहान आहे. आणि म्हणून डेल्टाच्या गुणधर्मानुसार विवेचकाच्या गुणधर्मानुसार जर डेल्टाची किंमत विवेचकाची जर किंमत ही 0पेक्षा लहान असेल तर दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नसतात आणि म्हणून वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे. तर या सर्व संख्यांमधील प्रश्न क्रमांक 3 आपण इथं पूर्ण सोडवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 4 सोडवूया. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे ज्या वर्गसमीकरणांची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. तर तुम्हाला फक्त मुळे दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला वर्गसमीकरण तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही नियम आहेत किंवा काही फॉर्म्युले आहेत ते वापरायचे आहेत. जर एखादं वर्गसमीकरण असेल तर आपण आत्ताच बघितले आहे त्याच्यामुळे आपण अल्फा प्लस बीटा आहेत असे मानले तर अल्फा प्लस बीटा आणि जर अल्फा गुणिले बीटा ही किंमत आपल्याला माहिती असेल तर त्यावरून आपण वर्गसमीकरणाच्या सूत्राचा वापर करून वर्गसमीकरण तयार करू शकतो. तर तेच जे सूत्र आहे ते आहे बघा असं एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 अशा स्वरूपात हे वर्गसमीकरण आहे. परंतु आपल्याला हे वर्गसमीकरण तयार करण्यासाठी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटा माहिती पाहिजे आणि तो आपण या मुळावरून काढू शकतो. जर एक मूळ अल्फा आहे 0 आणि बीटा आहे 4 तर आपण याची किंमत काढू शकतो. तर ती किंमत आपण अगोदर इथं काढून घेऊया. तर अल्फा प्लस बीटा बरोबर काय येणार आहे हा 0 प्लस
4 बरोबर काय येणार आहे 4च येणार आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला माहिती झालेली आहे 4 आहे. आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे 0 गुणिले 4 बरोबर काय येणार आहे 0च येणार आहे. म्हणजेच अल्फा गुणिले बीटा ही किंमत देखील आपल्याला माहिती आहे. तर ती सिंपली आपण याच्यामध्ये टाकायची आहे आणि वर्ग समीकरण तयार करायचं आहे. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 4 म्हणून इथं 4x प्लस अल्फा गुणिले बीटा 0 आलेला आहे म्हणून इथं प्लस 0 बरोबर 0 येणार आहे. म्हणजेच आपल्याला जे वर्ग समीकरण मिळणार आहे ते काय येणार आहे म्हणून एक्सचा वर्ग मायनस 4x बरोबर 0 हे वर्ग समीकरण आपण या मुळावरून काढलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला यामधील उदाहरणं सोडवायची आहेत आणि मुळांवरून काय काढायचं आहे वर्ग समीकरण तयार करायचं आहे. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये मुळं दिलेली आहेत 3 व -10. तर आपण वर्ग समीकरण तयार करण्यासाठी अगोदर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटा यांच्या किमती काढूया. तर अल्फा प्लस बीटा किती येईल अल्फा 3 प्लस हे -10. जर यांची जर बेरीज केली तर ती येते 3 आणि हे -7 येईल. म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याला मिळालेला आहे -7 आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजेच 3 गुणिले हा -10 हा येणार आहे 3 10 30 -30 म्हणजे अल्फा गुणिले बीटा ही किंमत देखील आपण काढलेली आहे. आता सिंपली या समीकरणामध्ये या किमती टाकून द्यायच्या आहेत. एक्सचा वर्ग मायनस कंसात अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस इथं प्लस आहे अल्फा प्लस बीटाची किंमत आहे -7 इथे एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा आहे -30 बरोबर 0. आता सिम्प्लिफिकेशन करूया. मायनस मायनस प्लस होईल 7x मायनस प्लस -30 बरोबर 0. म्हणजे वर्ग समीकरण तयार होईल एक्सचा वर्ग प्लस 7x -30 बरोबर 0. 3 नंबरला जे मुळं दिलेले आहेत ते आहेत 1/2 आणि -1/2. वर्ग समीकरण तयार करायचे आहे त्यासाठी आपण सुरुवातीला अल्फा प्लस बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा जर केलं तर 1/2 प्लस हा -1/2 करावा लागेल. आणि इथे काय होईल मग 1/2 -1/2 0 येईल. म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 0 आलेला आहे. त्यानंतर अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे. तर इथे 1/2 गुणिले -1/2 तर गुणाकार करायचा आहे. छेद समान सारखा गुणाकार होणार आहे. -1 गुणिले हा 1 -1/2 4 म्हणजे -1/4 हा काय येणार आहे गुणाकार येणार आहे. आता आपण सिंपल या सूत्रामध्ये या किमती टाकायच्या आहेत. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 0 आलेला आहे. म्हणून इथं 0x प्लस अल्फा गुणिले बीटा आलेला आहे -1/4 बरोबर 0. आणि म्हणून वर्ग समीकरण येणार आहे एक्सचा वर्ग -0x आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालेल -1/4 बरोबर 0. तर अशा पद्धतीने आपल्याला या दिलेल्या मुळावरून हे वर्ग समीकरण तयार करता येणार आहे या सूत्राचा उपयोग करून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मधील 4 नंबरचा उपप्रश्न सोडवूया. 4 नंबरच्या उपप्रश्नामध्ये वर्ग समीकरण मुळावरून तयार करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम अल्फा प्लस बीटा ही किंमत काढून घेऊया. तर इथं 2 मायनस वर्गमुळात 5 प्लस 2 अधिक हे वर्गमुळात 5 या दोन्ही मुळांची आपण बेरीज जर केली तर मायनस वर्गमुळात 5 आणि प्लस 5 हे कॅन्सल होऊन जातील आणि 2 अधिक 2 4 किंमत मिळेल. आणि अल्फा गुणिले बीटा ही किंमत जर काढली तर इथं अल्फाची किंमत आहे 2 मायनस वर्गमुळात 5 गुणिले बीटा किती येईल 2 प्लस वर्गमुळात 5. तर आपल्याला ह्या कंसाने अगोदर 2ने कंसाला गुणून घ्यावे लागेल 2 प्लस वर्गमुळात 5 नंतर ह्या मायनस वर्गमुळात 5ने या कंसाला गुणून घ्यावं लागेल किंमत काढण्यासाठी. तर अल्फा गुणिले बीटा ही किंमत येईल इथे किंमत जर आपण काढली तर 2 4 प्लस ते 2 वर्गमुळात 5 मायनस हे 2 वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात 5चा वर्ग 5च येईल. आणि म्हणून इथं काय येईल 4 हे प्लस 2 वर्गमुळात 5 हे मायनस 2 वर्गमुळात 5 कॅन्सल होऊन जाईल 0 होऊन जाईल 4 प्लस 5 बरोबर 9. म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आलेली आहे
9 आलेली आहे. आता आपण सूत्र मांडूया इथं. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेले 4. हा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा 9 म्हणून इथं 9 बरोबर 0. तर आपल्याला वर्ग समीकरण मिळणार आहे या दिलेल्या मुळांवरून. एक्सचा वर्ग मायनस 4x प्लस 9 बरोबर 0. सॉरी, इथे सॉल्व करताना एक मिस्टेक झालेली आहे. इथे मायनस वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 5 इथं काय होईल -5 येईल. इथं मायनस सिम्बॉल येईल आणि इथे त्यामुळे अल्फा गुणिले बीटाची किंमत इथं काय येणार आहे -1 येणार आहे. -1 आणि त्यामुळे इथे अल्फा गुणिले बीटाची किंमत काय येणार आहे -1. तर इथे लिहायचं आहे -1. त्यामुळे वर्ग समीकरण काय येणार आहे एक्सचा वर्ग मायनस 4x मायनस 1 कारण अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली -1. इथं मायनस सिम्बॉल चुकल्यामुळे ही इथं काय आलेली आहे -1 बरोबर 0. तर अशा पद्धतीने हे वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण जे आत्ता आलेलं आहे हे बरोबर आलेलं आहे. एक्सचा वर्ग मायनस 4x मायनस 1 बरोबर 0. प्रश्न क्रमांक 5. एक्सचा वर्ग मायनस 4kx प्लस k प्लस 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढा. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला जे वर्ग समीकरण दिलेलं आहे ते काय आहे एक्सचा वर्ग मायनस 4kx प्लस k प्लस 3 बरोबर 0. तर या समीकरणाला आपण या समीकरणाशी जर तुलना केली कोणतं एक्सचा वर्ग याचा अर्थ तोच आहे मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर यावरून तुम्हाला बघा लक्षात येईल की अल्फा प्लस बीटा किती आहे 4k आहे आणि अल्फा गुणिले बीटा किती आहे हा k प्लस 3 आहे आणि अल्फा प्लस बीटा आहे 4k. तर बघा, जर दोन्हीची तुलना केली तर आपल्याला त्यावरून अल्फा प्लस बीटा बरोबर मिळणार आहे 4k आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर काय आहे k प्लस 3. ह्या किमती आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज म्हणजे एक्स अल्फा प्लस बीटा ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजेच दिलेल्या माहितीवरून आपण असं लिहू शकतो की अल्फा प्लस बीटा दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या कशी आहे दुप्पट आहे अल्फा गुणिले बीटा. आणि यामध्ये ह्या जर किमती आपण टाकल्या तर अल्फा प्लस बीटा किती आहे 4k बरोबर 2 आणि अल्फा गुणिले बीटा किती आहे k प्लस 3. तर यावरून आपण किंमत काढूया k ची. इथं समीकरण मिळणार आहे आपल्याला 4k बरोबर 2k प्लस 3 दुने 6. तर 4k हा 2k जर इकडे आणला तर मायनस 2k होईल बरोबर हा 6. 4k मायनस 2k बरोबर 6. k बरोबर काय येणार आहे 6/2. तर इथं काय येणार आहे बेत्रिक 6 आणि म्हणून आपल्याला k ची किंमत काय मिळणार आहे म्हणून k बरोबर 3 ही किंमत आपल्याला इथे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण k ची किंमत इथं काढायची आहे. प्रश्न क्रमांक 6. जर अल्फा आणि बीटा ही y चा वर्ग मायनस 2y मायनस 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणांची मुळे असतील तर एक अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग आणि 2 नंबर अल्फाचा घन प्लस बीटाचा घनच्या किमती काढा. तर सर्वप्रथम आपण अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग ही किंमत काढूया, नंतर ही काढूया. तर त्यासाठी बघा अगोदर आपल्याला हे दिलेलं समीकरण आपण इथं मांडूया. y चा वर्ग मायनस 2y मायनस 7 बरोबर 0. तर या समीकरणामध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटा म्हणजे समीकरणाच्या मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार आपल्याला इथं माहिती आहे. तर त्यासाठी आपण जर ह्या समीकरणाची तुलना एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स मायनस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 या समीकरणाशी जर तुलना केली, इथे y जरी घेतला तरी चालेल. तर बघा इथे आपल्याला हा अल्फा प्लस बीटा किती दिसतोय 2 दिसतोय बरोबर.
आणि अल्फा गुणिले बीटा आहे -7. इथे काय असणार आहे, हा प्लस अल्फा प्लस बीटा आहे, त्यामुळे इथं हा काय आहे -7 दिलेला आहे. तर त्यावरून आपण अल्फा प्लस बीटा बरोबर किती किंमत आहे 2 हे लिहू शकतो आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर -7 ह्या किमती आपण लिहू शकतो. हे तर आपल्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा माहिती आहे, अल्फा गुणिले बीटाची किंमत माहिती आहे, परंतु आपल्याला किंमत काढायची आहे अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग. तर दिलेले हे बघा, अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग. या समीकरणाला आपण अल्फाचा वर्ग प्लस 2 अल्फा गुणिले बीटा मायनस 2 अल्फा गुणिले बीटा प्लस बीटाचा वर्ग या स्वरूपात लिहू शकतो. कारण इथे एकदा प्लस 2 अल्फा बीटा घेतलेला आहे आणि इथं मायनस अल्फा बीटा घेतलेला आहे, व्हॅल्यूमध्ये काही बदल झालेला नाही आहे. आता या समीकरणाला आपण जर अल्फाचा वर्ग प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटाचा वर्ग मायनस 2 अल्फा बीटा या स्वरूपात जर लिहिलं तर तुम्ही एवढ्या समीकरणाचा विचार करा. याच्यावरून आपण याला मांडू शकतो अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस 2 अल्फा बीटा. यावरून आपण अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला माहिती आहे 2चा वर्ग मायनस 2 अल्फा गुणिले बीटा किती आहे -7 आहे. यावरून 2चा वर्ग 4 मायनस मायनस प्लस 4 7 दुने 14 आणि 4 आणि 14 18. म्हणजे आपल्याला अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग याची किंमत किती मिळालेली आहे 18. अशा पद्धतीने ही किंमत आपण काढू शकता. त्यानंतर आपल्याला किंमत काढायची आहे अल्फाचा घन प्लस बीटाचा घन. तर आपल्याला आत्ताच आपण अल्फा प्लस बीटाची किंमत काढलेली आहे. अल्फा प्लस बीटा बरोबर किती आहे 2 आहे आणि अल्फा गुणिले बीटा हा गुणाकार आहे -7. परंतु आपल्याला आता किंमत काढायची आहे अल्फाचा घन प्लस बीटाचा घन. तर हे देखील आपण त्या पद्धतीने सोडवूया. अल्फाचा घन प्लस 3 अल्फाचा वर्ग बीटा मायनस 3 अल्फाचा वर्ग बीटा प्लस 3 अल्फा बीटाचा वर्ग मायनस 3 अल्फा बीटाचा वर्ग प्लस हा बीटाचा घन. तर बघा इथं मी काय केलेलं आहे, हा प्लस 3 अल्फाचा वर्ग बीटा मायनस 3 अल्फाचा वर्ग बीटा म्हणजे इथं काय येणार आहे 0च होणार आहे. आणि हा 3 अल्फा बीटाचा वर्ग मायनस 3 अल्फा बीटाचा वर्ग म्हणजे हा देखील काय होणार आहे 0च होणार आहे. म्हणजे समीकरण इथं अल्फाचा घन प्लस बीटाचा घन हेच राहणार आहे. परंतु आपल्याला या किमती टाकण्यासाठी आपण त्या सोयीनं इथं सूत्र आणण्यासाठी अशा पद्धतीने हे प्लस आणि मायनस करून हे पद वाढवलेले आहेत. आता बघा इथं अल्फाचा घन प्लस 3 अल्फाचा वर्ग बीटा प्लस 3 अल्फा बीटाचा वर्ग प्लस बीटाचा घन जर आपण केला तर हे पद इथं आपण घेतलेलं आहे आणि हे एक पद इथं घेतलेलं आहे. राहिलेली पदं कोणते आहेत, हे आणि हे, म्हणजे मायनस पद राहिलेले आहेत. 3 अल्फाचा वर्ग बीटा इथं लिहूया आणि मायनस 3 अल्फा बीटाचा वर्ग इथं लिहूया. आता बघा जर तुम्ही एवढ्याच समीकरणाचा एवढ्याच पदांचा विचार केला तर तुम्हाला हा विस्तार कोणत्या सूत्राचा मिळत आहे, अल्फा प्लस बीटा कंसाचा घन. याचा जर विस्तार केला तर काय येणार आहे, अल्फाचा घन प्लस 3 अल्फाचा वर्ग बीटा प्लस 3 अल्फा बीटाचा वर्ग प्लस बीटाचा घन मायनस 3 अल्फाचा वर्ग बीटा मायनस 3 अल्फा बीटाचा वर्ग. जशास तसं लिहून काढायचं आहे. आणखी याच्यामध्ये तुम्ही एक चेंज करू शकता, तो कसा बघा. आता इथे हा अल्फा प्लस बीटाचा घन जशास तसं लिहूया मायनस 3 अल्फा बीटा इथं कॉमन घ्या या दोन पदामध्ये. कंसात काय राहील इथे अल्फा मायनस कॉमन घेतल्यामुळे इथं प्लस होईल आणि इथे काय राहील बीटा. तर बघा आता यामध्ये सिंपली किमती टाकून द्या. अल्फा प्लस बीटा किती आहे 2 आहे, म्हणून 2चा इथं घन मायनस हा 3 अल्फा गुणिले बीटा -7 आहे आणि अल्फा प्लस बीटा किती आहे 2 आहे बरोबर. 2चा घन किती येईल 8 येईल, मायनस मायनस प्लस होईल, 7 त्रिक 21
हा कंसात 2 गुणिले आहे इथं, म्हणून इथे 8 प्लस परत 21 गुणिले 2 करावे लागेल. 21 दुने 42. 8 आणि 8 प्लस 42 किती होईल? 50 होईल. म्हणजे आपल्याला अल्फाचा घन प्लस बीटाचा घन ही किंमत किती आलेली आहे? 50 आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं सूत्र तयार करून ॲड करून हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व करू शकता. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील. वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. तर बघा, आपण सर्वप्रथम या समीकरणाची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0शी करूया. त्यावरून a बरोबर किती येते? 3 येत आहे. b बरोबर येणार आहे हा k आणि c बरोबर येणार आहे हा 12. यावरून आपण डेल्टाची किंमत काढायची आहे. डेल्टाची किंमत काढायची आहे म्हणजे b वर्ग मायनस 4ac ची किंमत काढायची आहे. तर b वर्ग किती आहे? इथं k वर्ग करावा लागेल. मायनस हा 4 गुणिले a आहे 3 आणि c आहे 12. तर इथं k वर्ग मायनस 4 त्रिक हे 12 होतील गुणिले हे परत किती आहेत? 12 आहेत. तर 12 गुणिले 12 144. k वर्ग मायनस 144 इथं येत आहे. परंतु बघा, इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला की प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व समान आहेत. वास्तव व समान केव्हा असतात? जेव्हा डेल्टा बरोबर 0 असतो तेव्हाच ती कशी असतात? मुळे वास्तव व समान असतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की डेल्टा काय असणार आहे? इथं 0 असणार आहे. डेल्टा 0 आहे म्हणून k वर्ग मायनस 144 बरोबर 0 आपण लिहू शकतो. कारण डेल्टाची किंमत काय आहे? k वर्ग मायनस 44 आणि ते 0 आहे बरोबर म्हणून. आणि म्हणून k वर्ग बरोबर 144 आहे. तर वर्गमूळ जर काढलं तर इथं काय येणार आहे? प्लस ऑर मायनस 12. k बरोबर प्लस ऑर मायनस 12 ही किंमत येणार आहे. आणि म्हणून k ची किंमत काय असू शकते? k बरोबर एकतर 12 असू शकतो किंवा k बरोबर मायनस 12 देखील असू शकतो. प्रश्न क्रमांक 7 मधील दुसरा प्रश्न आहे kx कंसात x मायनस 2 प्लस 6 बरोबर 0. तर सर्वप्रथम आपण हा कंस सोडून घेऊया. kx ने कंसाला जर गुणलं तर kx वर्ग होईल मायनस 2kx प्लस 6 बरोबर 0. यावरून आता या समीकरणावर आपण a बरोबर k, b बरोबर मायनस 2k आणि c बरोबर 6 घेतलेला आहे. त्यावरून आपण डेल्टाची किंमत काढायची आहे म्हणजे b वर्ग मायनस 4ac ची किंमत काढायची आहे. b वर्ग म्हणजे इथं मायनस 2k वर्ग करावा लागेल. मायनस 4 गुणिले a काय आहे? a आहे k आणि c आहे हा 6. तर अशा पद्धतीने तो लिहून घ्यायचा आहे. जर हा आपण हे सोडवलं तर मायनस 2चा वर्ग 4 k वर्ग k वर्ग होईल. त्यानंतर इथं मायनस 6 चौक 24 इथं काय होणार आहे? 6 चौक 24 आणि हा k येणार आहे जशाच तसा. आता इथं आपल्याला डेल्टा बरोबर काय मिळालेलं आहे? 4k वर्ग मायनस 24k. परंतु इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की मुळे समान आहेत व वास्तव आहेत. म्हणजेच डेल्टा बरोबर काय असणार आहे? 0 असणार आहे. कारण जेव्हा मुळे समान आणि वास्तव असतात तेव्हा डेल्टा बरोबर काय असतं? 0 असतं. कारण मुळे इथे दिलेलं आहे समान व वास्तव संख्या आहेत आणि म्हणून डेल्टा बरोबर काय आहे? हे 0 घेतलेलं आहे. आता यावरून आपण 4k वर्ग मायनस 24k बरोबर 0 लिहू शकतो या आणि या समीकरणावरून. तर इथं आपण हे समीकरण सिंपली सोडायचं आहे. 4k आपण कॉमन काढू शकतो. इथे राहील k मायनस 4 सख 24k तर आपण कॉमन घेतलेला आहे बरोबर 0 आणि त्यावरून 4k बरोबर 0 किंवा k मायनस 6 बरोबर 0. तर इथं k बरोबर येईल 0 छेदस्थानी 4 म्हणजेच 0 किंवा k बरोबर येणार आहे 6. तर अशा पद्धतीने आपल्याला k ची किंमत मिळणार आहे 6. तर अशा पद्धतीने आपण दोन्हीही समीकरणामध्ये दिलेल्या माहितीचा वापर करून k ची किंमत काढलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुमच्या इयत्ताचे सर्व सराव संच बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्टमध्ये तुम्ही सर्व सराव संच बघू शकता. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा.